हॅलो. हॅलो. तुला हा हॅलो तुला समजत नाही का रे कॉल लवकर रिसिव्ह करायला? का मी का कॉल रिसिव्ह करू तुझा? का करू म्हणजे? तुला किती वेळ झालं फोन करते मी? हा मग कशाला करते, नको ना करू फोन. तुला वाकडं जाऊन बोलायचंय का माझ्याशी? हा मग तू पण तेच करतेस ना. तुला काय वाटतं मी तुझं ऐकून घेतो, मग काय मी तुझं प्रत्येक तुझं ऐकूनच घ्यायला पाहिजे? हॅलो. ऐकतोय बोल तू. तुला माझ्याशी नाही बोलायचं ना, तसं मला एकदम क्लिअर कट सांग. समजलं ना? अरे पण का तू काय एवढी हायपर अरे होऊन बोलतेस? अरे मग तुला किती वेळ झालं फोन करते मी? तू आहे ना प्लीज. बिझी? हा तू बिझी तर मला सांग ना, बिझी बाबा मी नंतर बोलेन. हे काय तुझी पद्धत आहे नवीन? हा मग कळत नाही का जब आणि फोन. तुझं आत्ताच नाही, तुझं नेहमीच आहे, तुझं नेहमीची ही गोष्ट ना. हा मग असू दे. नेहमी तू असंच करतो. हा असू दे, तुला जे समजायचं ते समज, मला नाही बोलायचं. त्या अशी हुल मला देऊ नकोस हा. हा मग. समजलं ना? मी नीट बोलते ना तर नीटच बोल. हा मग मी पण नीटच बोलतोय, तुला एवढी भांडायची गरज नाही माझी. प्रत्येक वेळी भांडत मी बसतेस. हे असं नीट मी नाही म्हणत ते, समजलं ना? मग कोण तुला म्हणतंय? माहितीये मला नाही आवडत असं. काय? अरे मग प्रत्येक वेळी तुला आवडेल असंच करू का मी? मी तुला बोलली असं कर म्हणून मी मला जे आवडेल ते. पण ऍटलीस्ट तू मला सांग ना, तू बिझी तर बिझी आहे ते सांग. कुठेच तू आता ते सांग मला. मी काय कुठेही करतोस? असेल, मी काही करेन. का? माझी मर्जी, मी काही करेन, मी कुठेही फिरेन. तुला मी काय तुला करायचं? सांगते ना, मी बाहेर जाताना मी तुला सांगते ना, मी इथे चालले, मी हा तिथे प्रत्येक चालले, वेळी मी तू या सांगते याचा अर्थ असा मैत्रिणीसोबत नाही की मी आहे. तुझ्याशी बोलत बसावं. अरे पण मी तुला सांगते ना बाहेर जाताना, तेवढी अंडरस्टँडिंग मी ठेवते ना, मग तू का नाही ठेवू शकत? मला नाही ठेवायचं आहे. का नाही ठेवायचंय? मला का देतोस मला? नाही ठेवायचं, हे नाही करायचं. दुसरे आवडले का कोणी? ते मी माझं बघून घेईन. प्लीज. तू आहे ना आता डोक्यात जायची कामं करू नकोस. काय बोलला तू? तू ते तुझं बघून घेणार. हो मी माझं बघून घेईन, तू डोक्यात जाऊ नकोस आता माझ्या. म्हणजे दुसरी आवडते तुला आता? म्हणजे मी नकोय आता तुला? अरे यार, तू माझा प्रश्न आहे ना, मी काही करेन. तुला अरे काय तुझा करायचं प्रश्न म्हणजे मी एवढे दिवस काय करत होतो आपण? ते मला नाही माहिती. तुला जे करायचं, काय? तुला जे तू समजायचं ते समज. असं का? अरे तू असं का बोलतोयस माझ्याशी? तुला जे समजायचं ते समज, मला समजत नाहीये. हा मग कसं बोलू मी? सांग ना, मी कसं बोलू मग तुला जे कळेल? कोणत्या भाषेत तुला सांगू मी जे तुला कळेल? तुला कळत नाही का मी तुला जर अवॉइड करतोय, त्याशी बोलत नाही, याचा अर्थ मला नाही राहायचं तुझ्यासोबत. मला तुझ्यामध्ये नाहीये इंटरेस्ट. हे क्लिअरली ऐकायचं होतं का तुला? तर ऐक, मला तुझ्यासोबत नाही राहायचंय, मला तुझ्यामध्ये काडीचाही इंटरेस्ट नाहीये. तुला जे हवं ते कर, मला फोन नको करूस, माझ्याशी बोलू नकोस. मी माझं बघून घेईन काय करायचं ते. समजलं? अरे पण का? का ते तुझं तुला आणि माहितीये. हे हे तू मला आता सांगतोय फोनवर. हे मला तुला सांगायचं नव्हतं पहिली गोष्ट, आणि तुला हे दाखवूनही द्यायचं नव्हतं, पण तुला ते कळत नव्हतं. मला माहितीये तू खोटं बोलतोय. काय म्हणालीस? मला माहितीये तू खोटं बोलतोय. मी खोटं नाही बोलायचं, तुला आता कोणत्या भाषेत सांगू यार? अरे पण तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? तू अरे माझ्यावर प्रेम कर. मी तुला आता क्लिअरली म्हटलंय की मला नाही राहायचंय तुझ्यासोबत. प्लीज लिव्ह मी अलोन. मी एवढे दिवस केलं ते काय होतं? तुला जे समजायचं ते समज. मी तू माझा वापर करून घेतला. प्लीज प्लीज. वाटेल ते बोलू नकोस. तुझ्या वाटेल ते बोलण्यामुळे त्यांना मला तुझ्यासोबत राहायचं नाहीये. तू माझा वापरच करून घेतलाय. हे बघ, तू वाटेल ते बोलू नकोस, तुला आधीच सांगतोय मी. तुला नाही माहितीये आता सध्या माझी सिच्युएशन काय? हॅलो. तू मला असं नाही सोडू शकत. मग मग काय इच्छा आहे तुझी? मी काय करू सांग? तू का माझ्यात इंटरेस्ट नाहीये? काय झालं? 2 वर्षाच्या प्रेमाला 2 वर्षानंतर तू आज सांगतोय की इंटरेस्ट नाहीये. अरे पण तुला कळत कसं नाही की प्रत्येक गोष्ट तुला कशी एक्सप्लेन करावी लागते? तुझं स्वतःचं तुला वैयक्तिक मत नाहीये का?
पण तू माझ्यावर प्रेम करतोस ना, त्याचं काय? अरे मग हेच तर सांगतोय, हाच फरक आहे. मला तुझ्यामध्ये बिलकुलही इंटरेस्ट नाहीये. मला तुझ्यासोबत राहायचंही नाहीये, तुझ्यासोबत बोलायचंही नाहीये. तुला जे समजायचं ते समज. नाहीये, मी नाही मानत आहे. तू माझ्या समोर आहे आणि मला बोल. हे बघ, माझ्याकडे बघून बोल, माझ्या डोळ्यात बघून बोल. माझ्यावर प्रेम नाहीये, माझ्यात इंटरेस्ट नाहीये. मला तुझा आता चेहराही तेव्हा मला बघायचा नाहीये. कळलं? मला तुझा आता चेहराही बघायचा नाही आहे. स्पष्टपणे मी तुला सांगतोय की मला तुझ्यासोबत आता राहायचंही नाहीये, तुझ्याशी बोलायचंही नाहीये. नाही, तू खोटं बोलतोस. म्हणजे तू काहीतरी दुसरंच रिझन आहे, काहीतरी दुसरंच मी बघ कारण आहे, ते तू हे बघ, सांगत नाहीये. मी लास्ट सांगतोय, माझ्यात आता कॅपॅसिटी पण नाही राहिली तुला सांगायची किंवा तुझ्याशी बोलायची. तू आता मला पण फोनही तू करू मला एकदा नकोस. भेट. नाही, मला एकदा भेट. नाही तर मला बघ, नाही मी भेटायचं येईल तुला. तुला डायरेक्ट भेटायला. मी तुझ्या घरी आहे. काय? मी तुझ्या घरी आहे. तू विनाकारण ड्रामा करू नकोस हं. मग तू मला भेट नाही. तू ड्रामा करू नकोस, तुला मी आधीच सांगतोय. हे जे करतेस ना तू, हे करून तुला काय भेटणार आहे सांग मला. मग तुला नाही, थांब, मला सांग. तू अचानक असं डायरेक्ट बोलतोय की माझ्यामध्ये इंटरेस्ट नाहीये. हा मग म्हणजे नाहीये तुला ना. का नाहीये? तू का रिलेशन सोडतोय? तू आहे ना, तू स्वतःच्या मनाला विचार की का करतो मी असं, मग तुला कळेल. काय केले मी? तेच सांगतोय ना, तू काय स्वतःच्या. केलंय? काय केलंय मी? अरे तू तुझं स्वतःला. प्रेम केलं ते चूक केली का मी? तुझं प्रेम केलं, तुझ्यावरती विश्वास ठेवून, तसं तू हे फळ देतोस मला. हे असं कधी नव्हतंच. हे आहे ना, असं कधी नव्हतंच. आणि मला कधी ते जाणवलंही नाही किंवा मला कधी ते वाटलंही नाही, कधी फीलही नाही झालं. तुला फील नाही झालं? कधीच नाही झालं. कधीच नाही झालं. मग का रिलेशनशिप मध्ये आलं? ऐक, मला ना, रिलेशनशिप मध्ये का आला? का मला प्रपोज केला तू? हे बघ, मला नाही बोलायचं त्याशी. तू फोन ठेव. नाही, मला नाही पहिलं माझ्या मला प्रश्नांची बोलायचं नाही उत्तर त्याशी. मी दे. फोन ठेवतोय बाहेर. असं तुम्हाला, मी तुझ्या घरी आहे, मी तुझ्या घरी तू आहे. विनाकारण ड्रामा नको करू सा, पहिलेच सांगतो. मग तुला ड्रामा नको ना? मला एक तर प्रश्नाची उत्तर दे आता, नाहीतर मला दे. मला त्याला भेटायचे नाही, तुझ्याशी बोलायचे नाही. तू अरे फोन पण ठेव. तू असं मला नाही बोलायचं. बाय तू बाय. का करतोय असं? मला मी ठेवते. सांग, तू फोन नको ठेवूस. नाही. मला प्लीज, मला सांग, मला नाही. सांग, मी मला ठेवते सांग. फोन. बाय बाय. परत